सांगाल कशाबद्दल हा मोर्चा होता? हा आदित्य द्रुक जिल्हाध्यक्ष मनसे नागपूर. हा मोर्चा नाही, हा निवेदन आहे मुळात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवेदन अगर अशा स्वरूपाचा असेल तर मोर्चा वेगळ्या स्वरूपाचा असतो. ज्या दिवशी मी मोर्चा घेऊन येईन त्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय बरोबर राहणार नाही याची खात्री देतो. विषय असा आहे की एक 65 बाधित कुटुंब हिंगण्यातील पिपळझाड डॅममध्ये गेलेले त्या लोकांना गुंठेवारी या कायद्याअंतर्गत समान निधी भेटायला पाहिजे होता, पण तसं होत नाही. लघु पाटबंधारे विभाग त्यांना धमक्या घालतायत, आर्थिक त्यांना मोबदला बरोबर देत नसून. यानुसार आम्ही आज त्यांना सांगितलं की साहेब, एकाला आईचं आणि एकाला बापाचं करता येणार नाही, दोघांना सेम घ्यावं आणि दोघांना सोबत मोबदला द्यावा. हिंगणा तालुक्यात वाढलेला भ्रष्टाचार, आरआय मार्फत होणाऱ्या 50-50 हजार रुपये फेरफारसाठी फेरफार पैसे मागणी, लाखोच्या घरात आणि करोड रुपयाच्या संपत्ती या आरआय प्रवीण झिलेच्या नावाने आहेत. एकीकडे भ्रष्ट अधिकाऱ्याची तपासणी करण्यासाठी स्वतः महसूल मंत्री दुय्यम निबंधक कार्यालय झाडत आहेत. मात्र त्याच महसूल मंत्र्यांच्या पायाखाली हे आज अधिकारी लोक करोड रुपये संपत्ती घेतात, 50-50 हजार रुपये एका शेतकऱ्याकडून फेरफारसाठी घेतात. अगोदरच शेतकरी मेलेला आहे, त्याला आणखी कितीतरी लुबाडावं याची काहीतरी मर्यादा असली पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या शहरात आणि जिल्ह्यात असं होत असेल तर बाकी काय. माझ्यासारख्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यांसोबत त्यांनी पैशाची मागणी केलेली आहे. आमच्याकडे पुरावे आहेत त्याचेवाले. आम्ही यांना मागण्या केलेल्या आहे की हे अधिकारी असे अगर कार्यालयात असतील तर शेतकरी आत्महत्याच करेल. आज ह्या 65 बाधित लोकांना घरच मिळाली नाहीत किंवा त्यांना मोबदला मिळाला नाही, त्यांनी जावं कुठे? 100 वर्षापूर्वी इथे राहणारी आदिवासी समाजातली पाड्यातील ही लोक, यांना तुम्ही अगर असं हुसकावून लावत असाल तर हे बरोबर नाही. आपण आता ते जे भ्रष्ट अधिकारी आहात ज्यांनी पैशाची मागणी केली त्यांच्या विरुद्ध काय कारवाई करणार, मनसे काय करणार? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज निवेदन दिलेलं आहे. मनसे काय करणार हे पुढच्या 6 दिवसात तुम्हाला हिंगणा तालुक्यातलं तो सखा घडल्यानंतर समजून जाईल. आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाचं कुठेतरी रण फुंकल्या गेलेला आहे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे साहेब हे इंडिया आघाडीसोबत येण्याचे पूर्ण हे बदललेले आहे. तर आपण नागपूर शहरात, नागपूर जिल्ह्याकरिता काय आपली रणनीती राहणार? सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की आम्ही इंडिया आघाडीसोबत जाऊ. आमची प्रमुख भूमिका हे आमच्या मराठी आणि मराठी माणसावर राहिलेली आहे. आमचे बंधू, आमच्याच पक्षातला दुसरा भाग किंवा हिंदुत्वाचा दुसरा भाग म्हटलं तरी त्याला बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे 2 मिलीकर म्हणजे शिवसेना व मनसे हे 2 भाग आहेत. हे 2 एकत्रित करून आम्ही तुम्हाला या जिल्ह्यात लढताना दिसू. आम्हाला इंडिया आघाडीचं काही लेनदेन नाही आहे. शिवसेना मनसे एकत्रित करत तुम्हाला दिसेल. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था यावेळेस नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात लढण्यात येणार.